नमस्कार. आज पुन्हा एकदा आपल्या समोर राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे जे वास्तव आहे ते मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे. कालचीच घटना की पारोळ्यामध्ये एका 20 वर्षीय मुलीवरती सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. मुलगी अत्यंत हुशार होती, TYBSCच्या लास्ट इयरला होती. भविष्यात तिला MPSCची एक्झाम द्यायची होती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयुष्य जगणाऱ्या या मुलीचा अंत जो आहे तो इतका निर्घृण व्हावा याच्यासारखी मला वाटतं शोकांतिका दुसरी नाही. आजची ही घटना ताजीच आहे, परंतु मागच्या 8 दिवसांमधला आढावा मला तुम्हाला द्यायचा आहे की बळजबरीला विरोध करणाऱ्या एका महिलेचे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये धारदार शस्त्राने तिच्यावरती हमला झाला. त्या ठिकाणी त्या क्षणाला तिचा एक डोळा जो आहे तो तिथेच बाहेर पडला आणि दुसऱ्या डोळ्याला इतका जबर फटका बसला की आज ती 37 वर्षाची महिला जिला कायमचं अंधत्व आलेलं आहे. पिंपरीमध्ये पेट्रोल पंपवरती एका अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्काराची घटना, या तुम्हाला या मागच्या 15 दिवसातल्या घटना मी सांगते. नगरमध्ये महिलेवरती बलात्कार. कालची ताजी घटना नाशिकमध्ये एकाच दिवशी अंबड, पंचवटी आणि इंदिरानगर या 3 ठिकाणी महिलेचे विनयभंग करण्यात आले. त्यानंतर 15 दिवसापूर्वीच, काल मी पारोळ्याला गेले होते, याच जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी 4 लहान मुलांचे कुऱ्हाडीने घाव घालून तुकडे करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्या 4 मध्ये एक मुलगी होती, तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याच बाजूचा जिल्हा धुळ्यामध्ये निमगुळ, आईच्या कुशीत झोपलेलं 2 वर्षाचं बाळ, त्याला उचलून घेऊन गेले आणि त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी विहिरीमध्ये सापडला. या सगळ्या घटना रोजच्या घडतायत. 25 दिवसापूर्वीची मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की त्या ठिकाणी उस्मानाबादमधल्या एका छोट्याशा गावामध्ये 8 वर्षाच्या एका चिमुकलीवरती सामूहिक बलात्कार झाला. त्याच दिवशी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर काँग्रेसचे महाआघाडीतले मोठे नेते यांची त्या ठिकाणी दौरा होता. तुळजापूरला प्रेसही घेण्यात आली. तुळजापूरहून ती मुलगी लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. आम्हाला असं वाटलं होतं की त्या ठिकाणी आपल्याचे राज्याचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते ज्या ठिकाणी तिथं होते किमान त्या मुलीची विचारपूस करतील किंवा तिच्या पालकांची भेट घेतील. मला अत्यंत खेदाने सांगावं लागतंय की असंवेदनशीलतेचा कळस म्हटला पाहिजे, कोणीही या प्रकरणाची साधी दखल सुद्धा घेतली नाही. परवा मी त्या मुलीला बघायला लातूर सिव्हिल हॉस्पिटलला गेले होते. ती मुलगी आज ही घटना होऊन 25 दिवस झाल्यानंतर सुद्धा स्वतःच्या पायावर चालू शकत नाही. तिला तिथनं ताबडतोब मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज आहे. तिच्यावर उपचार करण्याची गरज आहे. त्या मुलीच्या आणि तिच्या कुटुंबाचं पालकत्व सरकारने स्वीकारावं अशी मागणी लातूरला मी 4 दिवसांपूर्वी केली होती. त्याच्यावर सुद्धा आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची कार्यवाही झाली नाही. हे विषय घेऊन आम्ही सतत तुमच्या समोर येतोय, सतत वेगवेगळ्या मागण्या करतोय, पण त्याच्यातली एकही मागणी पूर्ण होताना दिसत नाही. हे मला तुम्हाला सगळ्यांना खेदाने सांगायचं. लातूरची घटना असेल किंवा या सगळ्या घटना असतील, स्पेशली मला त्या घटनेबद्दल सांगायचंय की ते छोटंसं लेकरू होतं, तिला बघायला जायला तुम्हाला वेळ नव्हता. त्याच वेळेला हाथरस प्रकरण आलं. हे सगळेजण सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी आंदोलनं करत होते, करायला हवेत, पण त्याचबरोबर तुमची संवेदनशीलता गेली कुठे? आपल्या राज्यातल्या छोट्याशा चिमुरडीवरती झालेला बलात्कार आणि त्या दिवशी तुम्ही तिथं असताना तिथं न जाणं हा असंवेदनशीलतेचा कळस आहे आणि त्याचा आम्ही निषेधच करतोय. त्याच्यानंतरच्या घटना मी तुम्हाला सांगू शकते. तुम्हाला कल्पना आहेच की गेल्या मला वाटतं जून जुलैपासून आम्ही सरकारकडे सतत कोविड आणि क्वारंटाईन सेंटरच्या SOPची मागणी करतोय. आम्ही बारची SOP बघितली, आम्ही रेस्टॉरंटची बघितली, आम्ही स्विमिंग पूलची बघितली, आम्ही थिएटर्सची बघितली, पण आम्ही अजूनही कोविड आणि क्वारंटाईन सेंटरच्या सुरक्षेची SOP पाहिलेली नाही, कारण ती सरकारने केलेलीच नाहीये. त्याच्यानंतर सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 12 विनयभंग, 2 बलात्काराच्या घटना कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये घडून सुद्धा, वारंवार मागणी करून सुद्धा सरकार त्या ठिकाणी जाणीवपूर्वक
पूर्वक दुर्लक्ष करतोय हे मी तुम्हाला इथे जबाबदारीने सांगू इच्छिते। परवाचीच तुम्ही बघितलं की मुंबईतल्या मालाडमध्ये कुरार विलेजमध्ये कशा पद्धतीने कोविड सेंटरमध्ये एका महिलेचा त्या ठिकाणी विनयभंग झाला। याचा अर्थ हे सत्र अजूनही चालू आहे, परंतु सरकार त्या ठिकाणी बघायला तयार नाही। महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण ही मोठमोठी आणि जड नावं वापरून कुठेतरी महिलांची दिशाभूल करायचं काम सरकार करतंय। आज तुमच्या समोर येण्याचं खास कारण आहे कारण आज 11 तारीख आणि बरोबर 5 दिवसांनी भाऊबीज आहे। या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना, आमच्या बंधूंना, या सरकारला आम्हाला मागणी करायची की राज्यातल्या सगळ्या महिलांना भयमुक्त महाराष्ट्र, भीतीमुक्त महाराष्ट्र हवा आहे। भाऊबीजेची ओवाळणी म्हणून ती ओवाळणी तुम्ही प्रत्येकीच्या झोळीमध्ये घालाल ही आमची अपेक्षा आहे। वारंवार मागण्या करून सुद्धा तुम्ही काहीच करत नाही आहात, याची आम्हाला आता लाज वाटायला लागली। एनसीआरबीचा रिपोर्ट मला तुम्हाला सांगायचा आहे, गेल्या वर्षभरामध्ये आदिवासींवर काय अत्याचार झालाय त्याचा एनसीआरबीचा रिपोर्ट आलेला आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये आदिवासींवरती जवळपास 26.5% त्यांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आहे। हे अतिशय गंभीर आहे आणि एवढंच नाही तर 1110 आदिवासींवरील बलात्काराच्या घटना सुद्धा समोर आलेल्या आहेत। आपल्याला लाज वाटायला पाहिजे। पुरोगामी महाराष्ट्र आपण स्वतःला म्हणून घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, आणि त्या ठिकाणी महिलांची इतकी विटंबना रोज रोज होऊन सुद्धा सरकार त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। आम्ही टाहो फोडून सांगतोय महिला आयोगाला अध्यक्षता अजून देत नाहीयेत। आम्ही टाहो फोडून सांगतोय आम्हाला कोविड क्वारंटाईन सेंटरला तुम्ही एसओपी बनवा, ती दिली जात नाही। आम्ही सांगतोय की तिथं महिला बाल हक्क समितीला अध्यक्ष दिला जात नाहीये। एवढंच नाही तर दिशा कायदा आजही महाराष्ट्रामध्ये दिशाहीन आहे। त्यामुळे या दिवाळीला तुमच्या समोर येण्याचं, पुन्हा सांगते, येण्याचं हेच कारण आहे की हे सरकारकडे आम्ही मागणी मागतोय। कुटुंब प्रमुख, माझं कुटुंब माझी जबाबदारी हे सारखं बोलू नका। कुटुंब बोलून जबाबदारी होत नाही तर ती जबाबदारी निभवावी लागते आणि ती जबाबदारी निभवण्यासाठी सरकार काय करणार आहे याचं उत्तर राज्यातल्या तमाम भगिनींना मुख्यमंत्री महोदय आणि सरकारला द्यावं लागणार आहे। त्याच्यावरती त्यांनी स्पष्टता दिली पाहिजे। ज्या 37 वर्षाच्या बाईचे डोळे फुटले, ती आता जन्मांध झालेली आहे, तिची जबाबदारी कोण घेणार आणि तिचा त्याच्यामध्ये दोष काय होता? काल मी ज्या कुटुंबाकडे गेले होते त्यांनी पण हाच प्रश्न मला केला, चित्राताई आमची मुलगी अत्यंत हुशार होती, एमपीएससीची परीक्षेची तयारी करत होती आणि तिचा दोष काय होता की तिच्यासोबत अशी घटना घडली, याच्या जबाबदाऱ्या कोण घेणार? 8 वर्षाची लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडलेली मुलगी, 25 दिवस झाले जिला चालता येत नाही, अशा मुलीची जबाबदारी कोण घेणार? पिंपरी मधल्या मुलीवरती जो सामूहिक बलात्कार झाला त्या चिमुरडीची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी बोलून जमणार नाही मुख्यमंत्री महोदय, तर ती जबाबदारी तुम्हाला निभवावी लागणार आहे। आणि म्हणूनच आम्ही दिवाळीला राज्यातल्या तमाम भगिनींची ही इच्छा आहे आणि मागणी मी तुमच्याकडे करते की भयमुक्त महाराष्ट्र आणि भीतीमुक्त महाराष्ट्राची ओवाळणी तुम्ही या भाऊबीजेला आमच्या सगळ्या राज्यातल्या महिलांच्या जोडीत घालाल ही अपेक्षा व्यक्त करते। हे सगळे विषय मला आज तुमच्या समोर मांडायचे होते आणि त्यासाठी मी आले होते। यावर जर काही विचारायचं असेल तर कृपया विचारा। मराठीत काही नाही विचारायचं नाही। हमने देखा कि आए दिन महाराष्ट्र में महिलाओं के और छोटी बच्चियों के ऊपर होने वाले अत्याचार है उसमें दिन ब दिन बढ़ोतरी होती नजर आ रही है। इस विषय में हम बार बार आपसे हमेशा इस बारे में बात करते आए हैं। कल ही मैं गई थी जलगांव के पारोला में, जहां पे एक 20 वर्षीय लड़की के ऊपर सामूहिक बलात्कार हुआ और उसकी हत्या की गई है। ऐसी घटनाएं रोज रोज और बार बार घट रही है। जैसे मैंने आपको कहा कि पिंपरी में एक छोटी बच्ची के ऊपर वहां पे सामूहिक बलात्कार हुआ। इतना ही नहीं, पुणे जिले के शिरूर तालुका में महिला के साथ जबरदस्ती हो रही थी और उसने उसे विरोध किया तो उसकी आंखें जो है वहां पे निकाली गई। ऐसी घटनाएं आए दिन घट रही है, लेकिन सरकार जो है चुप्पी साधे बैठी हुई है। हम बार बार एसओपी की मांग कर रहे हैं कि कोविड क्वारंटाइन सेंटर में एसओपी होनी चाहिए। हमने बार की एसओपी देखी, हमने रेस्टोरेंट की एसओपी देखी, हमने थिएटर की एसओपी देखी, लेकिन हमने हमारे सुरक्षा की एसओपी आज तक नहीं देखी है। हमने देखा कि 4-5 दिन पहले ही मुंबई में मलाड में किस प्रकार से कोविड सेंटर में एक महिला के साथ फिर से विनयभंग की घटना हुई। आज तक महाराष्ट्र में कोविड सेंटर्स में 2 बलात्कार और 12 विनयभंग की घटना हुई है। बार बार मांगने के बावजूद भी अभी तो हमें शर्म आने लगी है कि कितनी बार हम इस चीज की मांग करें, लेकिन आज तक सरकार जो है इसके ऊपर पूरी तरह से दुर्लक्ष कर रही है या देख नहीं रही है। ऐसी बहुत सारी घटनाएं हैं जिसका जिक्र मैंने अभी आपसे किया। एनसीआरबी का रिपोर्ट आया है, आदिवासियों के ऊपर 26.5% से
उनके ऊपर होने वाले अत्याचारों में जो है बढ़त आती हुई नजर आई। इतना ही नहीं तो आज तक पिछले साल 1110 आदिवासी महिलाओं के साथ बलात्कार की घटनाएं भी सामने आई है। ये हमारे लिए बहुत ही शर्मजनक बात है। इस बार दिवाली का त्योहार है और आने के आज से 5 दिन बाद जो है ये भाऊबीज का त्योहार है, जहाँ पे बहन जो है अपने भाई से कुछ मांगती है। महाराष्ट्र की महिलाओं के तरफ से मैं राज्य के सम्माननीय मुख्यमंत्री से ये मांग कर रही हूँ कि हमें भयमुक्त और भीति मुक्त महाराष्ट्र चाहिए, कि जहाँ पे भय ना हो, जहाँ पे भीति ना हो, और महिलाओं के सुरक्षा की जिसे हम कहते हैं कि भेंट वो हमें इस दिवाली पे दे, ये हम मांग कर रहे हैं। बार बार मांगने के बावजूद भी आज तक ना एसओपी दी, ना महिला आयोग के लिए अध्यक्ष दी, ना बाल हक का आयोग का हमें अध्यक्ष मिला है। महाराष्ट्र में दिशा कायदा आने वाला है, लेकिन आज तक वो दिशा कायदा दिशाहीन है। वो कहाँ है वो हमें पता नहीं। और इसलिए सिर्फ मेरा परिवार मेरी जिम्मेदारी बोल के अपना काम नहीं होगा, तो आपको उस जिम्मेदारी को आगे जाके निभाना होगा। 25 दिन पहले लातूर में उस्मानाबाद में एक छोटी 8 वर्षीय बच्ची के साथ गैंगरेप हुआ, और उसी दिन सम्माननीय राज्य के मुख्यमंत्री और महाराष्ट्र के बड़े बड़े मंत्री कांग्रेस के वहां पे मौजूद थे, जिन्होंने 50 किलोमीटर के अंतर पे उनकी प्रेस थी। लेकिन उसके बावजूद भी उन्हें ये नहीं लगा कि हमें अपने बच्ची के लिए देखना चाहिए। और वही लोग हैं कि जो जब हाथरस की घटना हुई तब इसके ऊपर राजनीति करते हुए नजर आए। यहाँ पे आके उन्होंने मोर्चे किए, उन्होंने आंदोलन किए। बिल्कुल करने चाहिए, संविधान ने इसका अधिकार हम सभी को दिया है। लेकिन इसका मतलब ये नहीं है कि जहाँ पे हम काम कर रहे हैं, जहाँ पे हमारा राज है, वहाँ पे जो महिलाएं आए दिन उनके साथ जो प्रताड़ित उन्हें किया जाता है, उसकी जिम्मेदारी कौन लेगा। और इसीलिए मुझे सरकार से कहना है कि अभी सिर्फ मेरा परिवार मेरी जिम्मेदारी बोल के नहीं होगा, तो आपको उस जिम्मेदारी को बखूबी तरीके से निभाना भी होगा। ठीक है, ओके। यस मैम, आपने कहा कि दिशा कानून जो बैठेंगे आप फोर्स करेंगे नहीं, बिल्कुल होना चाहिए, क्योंकि दिशा कायदा महाराष्ट्र में लाने की बात राज्य के सम्माननीय गृह मंत्री साहब ने की थी, और हम तब से उसके इंतजार में हैं कि कब ये दिशा कायदा आए। लेकिन आज तक उसके बारे में कोई कुछ बात नहीं कर रहा है। जब भी हम कहते हैं तो वो कहते हैं अभी कोरोना है, हमें इसे बहुत जल्दी में नहीं लाना है। लेकिन हम देख रहे हैं कि हर हफ्ते में कैबिनेट की मीटिंग्स हो रही है, कैबिनेट शासन के निर्णय हो रहे हैं। तो फिर महिलाओं का मुद्दा या महिलाओं की सुरक्षा सरकार के एजेंडे पे मुख्य विषय है या नहीं, ऐसा प्रश्न मेरे दिल में आ रहा है। बिल्कुल होना चाहिए, क्योंकि आप देख रहे हैं कि आए दिन महिलाओं के ऊपर जो अत्याचार बढ़ रहे हैं, इसकी जिम्मेदारी कौन लेगा। सिर्फ मेरा परिवार मेरी जिम्मेदारी लेने से कोई जिम्मेदारी नहीं होती, तो वो निभानी भी पड़ेगी।